केमिकलच्या जीवनामध्ये नॅचरल हेअर कलर करणे म्हणजे खरंच वरदान आहे बरं का। कारण प्रत्येकालाच आता आपले हेअर कलर करावे वाटतात आणि गरज सुद्धा झालेली आहे। कारण पांढरेच केस, अकाली पांढरे केस होत आहे आता सगळ्यांचे। अकाली कशासाठी की लहान लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होत आहे, त्यामुळे हे अकाली शब्द वापरावं लागतं। पण माझे पण केस तसेच 8वीला असतानाच पांढरे झालेले, तेव्हापासून मी मेहंदी लावते आणि याच पद्धतीने लावते। खूप असा फायदा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता इथे मी 1.5 ग्लास पाणी घेते आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे मेथीदाणे 1 चमचा। मेथीदाणे केसांमध्ये निकोटीन, ॲसिड, प्रोटीन केसांची मुळे मजबूत करतात आणि केसांच्या मुळापर्यंत रक्त पुरवठा करण्याचं पण काम करतात। आता कढीपत्ता तुम्हाला तर माहिती आहे, नॅचरल हा टॉनिक असल्यासारखा आहे आणि त्यामध्ये कॉफीचा 1 सॅशे टाकलेला आहे। त्याच्यामध्ये कॅफीन जे असतं कॉफीमध्ये ते केसांसाठी खूप पोषक तत्वांचं काम करतं। आता त्यामध्येच 1 बीट कट करून टाकते, अर्धा टाकला तरी चालेल। याने इतका सुंदर नॅचरल कलर आपल्या केसांना भेटणार आहे। आता ही लवंग काय काम करते, केसांना मेहंदी लावल्याच्या नंतर बऱ्याच जणांना सर्दीचा प्रॉब्लेम होतो, तर ही सर्दी अजिबात होऊ देत नाही लवंग। कारण हिचा गुणधर्मच गरम आहे, त्यामुळे मेहंदीतला थंडावा कमी करते आणि त्यामुळे आपल्याला सर्दी अजिबात होत नाही। आता हे जे पाणी आहे हे 1.5 ग्लासचं 1 ग्लास होईपर्यंत आपण याला उकळून घेतलेलं आहे। बरेच जण अंड्याचा उपयोग सुद्धा करतात, पण आपण व्हेजिटेरियन माणसं आहेत, त्याच्यामुळे अंडे वगैरे आपल्याला लावणं शक्य नाहीये। त्याचा वास सहन पण होत नाही मला। आता माझ्यासारख्या काही व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी मी त्याचा एक पर्याय सांगणार आहे की अंड्याचेच पूर्ण पोषक तत्व तुम्हाला भेटणार तर आहेत, पण अंड अजिबात न वापरता। व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणखी नाही केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता इथे मेहंदी आपल्याला कोणती घ्यायची आहे, तर मी तर इथं घेते बघा हाय फाय नॅचरल मेहंदी, जी की बर्गंडी कलर आहे याचा आणि खरंच खूप सुंदर रिझल्ट आहे बरं का। खूप छान, केमिकल फ्री आहे, बिलकुल केमिकल फ्री आहे। ज्यांना ज्यांना मेहंदी सूट करत नव्हती ना, प्रत्येक जणांना ही मेहंदी सूट करते। जवळपास 99.99% लोकांना सूट करते, कारण हे माझ्याकडे सेलला सुद्धा असते, तर मेहंदी ही सर्वांना सूट केलेली आहे। आता इथे मी हे 2 पॅकेट घेतलेले आहेत, म्हणजे एका पॅकेटमध्येच 2 पॅकेट येतात, तर तो 1 पॅकेट घेतलेला आहे आणि त्यातले 2ही पॅकेट यूज करते। त्यामध्येच आता अर्धा लिंबू पिळलेला आहे, ज्याने आपल्या केसांना नॅचरल अशी शाईन भेटणार आहे। केसांमध्ये कोंडा वगैरे असेल तर तोही जाणार आहे आणि फंगल वगैरे इन्फेक्शन असे बऱ्याच समस्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, कळत नाहीत, पण खाज येते, तेही जाणार आहे। आता इथे आपल्याला आवळा पावडर 1 चमचा घ्यायची आहे, रिठा पावडर 1 चमचा घ्यायची आणि जास्वंद पावडर 1 चमचा घ्यायची। आता मी इथे एका पॅकेटला 1-1 चमचा यूज केलेला आहे। तुमचे केस जर मोठे असतील माझ्या केसांपेक्षा तर त्यावर कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकता, काहीच हरकत नाही। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत आणि आपलं पाणी तिकडे जे तयार करून ठेवलेलं आहे ते सुद्धा थंड होतंय, ते अगोदरच तयार करून ठेवा, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत ते पाणी थंड होईल। या मेहंदीचा खरंच इतका सुंदर रिझल्ट आहे ना, तुम्ही फक्त एकदा यूज करा या पद्धतीने आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की तुम्हाला रिझल्ट कसा आलाय। आता हे पूर्ण जिन्नस आपण मिक्स करायचे आणि त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। दही नॅचरल आपल्या केसांना नरिशमेंट देणार आहे, त्यामुळे दही घालायला विसरू नका आणि ज्यांना सर्दीचा प्रॉब्लेम होतोय त्यांनी स्किप केलं तरी चालेल। आता हे पाणी आपल्याला जे आपण अगोदरच तयार केलेलं होतं ते थंड झाल्याच्या नंतर यामध्ये मिक्स करायचे। गुठळ्या अजिबात न होऊ देता हे मिक्स करायचे। इतकंही पातळ करायचं नाही की आपण मेहंदी अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण वेळ त्रास होईल, मेहंदी गळतच राहील। थोडंसं घट्ट ठेवायचं, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही। या प्रकारे मेहंदी भिजवायची आहे आणि जर रात्री भिजवत असाल तर लोखंडी कढईत भिजवा, पण माझं बऱ्याच वेळेस ऐन वेळेवरच ठरतं हे मेहंदी वगैरे लावायचं, त्यामुळे मी स्टीलच्या याच्यामध्येच भांड्यामध्ये भिजवते आणि मी 1 तासामध्ये लगेच लावणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आदल्या रात्री ठरवलं तर लोखंडाच्या कढईमध्ये नक्की भिजवू शकता। आता अंड्याच्या ऐवजी आपल्याला कोरफडीचा गर घालायचा आहे। खरंच अंड्या इतकेच पोषक तत्व आणि गुणधर्मासहित भरलेलं हे कोरफडीचं पान त्याच्यापेक्षाही अधिक पण कमी नाही। हे टाकल्याच्या नंतर तुमच्या केसांमध्ये एक वेगळीच नॅचरल शाईन येणार आहे आणि केसांमध्ये नरिशमेंट येणार आहे। त्यामुळे हे तुम्ही यूज कराच करा। दिसताना थोडं विचित्र वाटेल, पण खरंच खूप छान गुणधर्म आहेत याचे, हे यूज करा। आता यानंतरचा पार्ट म्हणजे मेहंदी अप्लाय कशी करायची
करायची हे जर बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सेकंड पार्ट पण घेऊन येईल. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.